कोकणमध्ये आम्ही फक्त डॉल्फिन बघायला निघालो होतो, पण पुढे जो एक्सपिरियन्स मिळाला तो कम्प्लिटली अनएक्सपेक्टेड होता. सकाळची ही थंडी हवा, नदी किनारी ही छोटी बोट्स आणि फिशरमॅनची सिम्पल डेली लाईफस्टाईल. असं वाटत होतं की टाइम लिटरली स्लो झाला आहे. बोट रिव्हरमधून पुढे निघाली आणि सराउंडिंग्स कम्प्लिटली मूव्हीसारखे वाटायला लागले. इकडे प्रत्येक टर्ननंतर एक नवीन सिनेमॅटिक व्ह्यू समोर येऊ लागला. नंतर आम्ही पोचलो कांदळवनमध्ये, कोकणचं एक हिडन इकोसिस्टम. हे मॅनग्रोव्ज फक्त ब्युटिफुल नाहीत, तर कंप्लीट मरीन लाईफ प्रोटेक्ट करतात. आणि अचानक आमच्या बोट गाईडने बोट स्लो केली. दूर एक फॉक्स दिसला. वाईल्ड फॉक्स स्पॉटिंग हे ऑनेस्टली एक्सपेक्टेडच नव्हतं. मध्येच एक छोटा आयलंड स्टॉप पण होता, जिकडे तुम्ही उतरून काही ब्युटिफुल शेल्स कलेक्ट करू शकता. छोटी बोट्स, शांत पाणी आणि फुल अनटच कोकण वाईब्स. आता सगळ्यांना वेट होता तो म्हणजे नक्कीच डॉल्फिन स्पॉटिंग या मोमेंटचा. पण डॉल्फिन्स येण्यापूर्वी सुद्धा नेचर सरप्राईजच देत होतं. समुद्रामध्ये ही माशांची शाळा, हे गरुडाचे दर्शन आणि कासवाच्या आकाराची खडकाची रचना पाहून मन आधीच खुश झाले होते. आणि फायनली समुद्रात डॉल्फिन दिसायला सुरुवात होते. हा मोमेंट स्क्रीनवर बघण्यापेक्षा प्रत्यक्षात समोर एक्सपिरियन्स करायला कम्प्लिटली डिफरंट होता. कदाचित म्हणून असे म्हणतात की काही प्लेसेस फक्त तुमच्या गॅलरीमध्ये राहतात, पण कोकण मात्र तुमच्या आठवणीमध्ये राहतो.